रास फोटो काढलं अरे संजू भाई चल चला 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 आता आम्ही चाललोय बस मध्ये थांबा थांबा देव निघू आता देव बस मध्ये चालले ना देव आता बस मध्ये चालले याने घेऊन जायचं आता आता बस मध्ये नंतर गडावर जायचं आहे आता बस मध्ये आम्ही चाललोय फोटोग्राफर चला आता आता गडावर आता गडावर जायचंय पण आधी बस मध्ये जाऊ आपण आणि हे ना पहिल्या पायरीवर ठेवायचंय चला चप्पल विश्वासी नाही गोरक्षा गाडी गोरक्षा चप्पल आणता तुझी दे तिला 5,000 200 रुपये देत 5,000 देऊन टाक अरे तुम्ही 5,000 द्या मानसिक खुश झाली आता आम्ही चाललेत मी या बस मध्ये आता सो चला नंतर आपण 50 वेळा द्यायचं तिकडे गेलो तर तुम्हाला दाखवते सो आता ही वाली माझी बस आहे चालली मी चला नाना नाना चाललो चला हाय काय हाय नीती हाय काय जय मल्हार कोणी ग्रुप चल तिकडे गडावर सो गाईज आता दोन्ही माणसं उतरलेली आहेत आणि आपल्याला जायचं आहे जेजुरीच्या गडावर देव घेऊन आमचे भोईर फॅमिलीचे कुलदैवत अभिषेक करायला सो चला आणि आता सगळे इथे उतरलेले आहेत आम्हाला जायचं आहे आणि मलाच बोलवत आहेत सो चला गाईज बघू शकता तुम्ही कुठे आहेत तर चालत पोचली ती मला पण तिथे जायला लागत तर आरामात चालत नसून मागाशी दम लागलेला जा ह्या करत गोंधळची शूटिंग करत चला सो गाईज त्रिशूल घ्यायचं आहे घेत आहेत बघू शकता इथे त्रिशूल घेत आहेत आम्ही चढतोय हा पाठवून ना सो आता आम्ही चढतोय आमच्या बसवाल्याने आम्हाला तिकडे लांबच सोडली आता आम्ही चालत वरती जाणार तिकडे बघा तिकडे जायचं आपल्याला सो चला मी तुम्हाला अपडेट देतच राहीन काय काय होतंय आराध्या आता आम्ही पोहोचलोय बघू शकता तुम्ही आम्हाला वरती चढायचं आता जी माणसं आहेत आय होप मी हरवणार नाही यांच्यात नाही नाणी आहेत त्याला वरती चढायचं सो गाईज आता मी चाललोय वरती पप्पा गेले बघा पप्पा कुठे आहेत पप्पा मला चढायचंय आम्ही जेजुरी मुख्य द्वार इकडे
साड्या इकडे सगळे आहेत. अशा साड्यांवाल्या आमच्या बायका आहेत. सो चला ही आमची फॅमिली. मम्मीने अब्बा पाय पडतोय. बुरायदाचा बायको आणि बुरायदाची पोरे आहे. बाबू सो गाईज आता मी जेजुरीचा गड चढतोय. पाय दुखायला लागला आताच, नंतर काय होईल काय माहिती. चला मम्मी साहेब फोटोशूट चालला सगळ्यांचा. विसरू नका मला. सो आता आपण पाय दुखायला लागले. देवांचं कधीच पुढे गेले. आम्हाला पण जायचं. काय आता पोहोचलो. आई पण आली. आई बघा एवढी ताकद पाहिजे आपल्यात. यावर पण आपण जेजुरी गड चढतोय. चला निघला. अरे थांबल चढता शक्ती तो गाईज पडलो असतो आपण. आता आपण बघू शकता तुम्ही सोन्याच्या जेजुरीला. चला लवकर आता तर देव घेऊन गेले. बघू शकता आपण सोन्याच्या जेजुरी थांबले. देवने आलं. तिथे रास जामले. ते फोटो काढते वाले आता वरती. काय करायचं आता काय करायचं. शूटिंग कर आपली. आता इकडे आता देव जातील तिथे आतून, नंतर ती कर परत व्यवस्थित. त्रिशूल दिलाय ना तो आता काही धरला. तुमचा मोबाईल आहे. फोटो बिटो काढतो. आलाय जो का आलाय हे का मागचा आलाय. आमचा झाला फोटो काढून फॅमिलीचा. तर पप्पा आणि इकडे सगळे जय मल्हार. अंशू पण काढतात. भांडणं आली इथं याच प्रकारे. आलंय आता तुम्ही रास. दुनियाच्या डोळ्यांना चला आता जाऊ आतमध्ये. आता देव घेऊन चाललेले आहेत आतमध्ये.
मध्ये जायचं आहे. या मी टी शर्टी छापलेल्या तुम्ही बघल्या असतील मगाशी. अरे थांबा. हा तुमचा बावलट पुढे आहे जो जयजी पुढे जा अजून. सो गाईज आता इथे देव घेऊन येत आहेत अभिषेक घालायला. आल्या आल्या म्हणजे आपलं रक्त ज्या देवाने आपलं रक्त बनवलं तर देव म्हणजे खंडोबा. आलं लक्षात. त्याच्यानंतर आमच्या देवांची माहिती सांगताय. हा रेडा आहे. रेड्यावर बसलेली भवानी आहे. तुम्ही त्यांना म्हणतात रेड्यावरची भवानी किंवा तुळजा भवानी किंवा महिषासूर मर्दिनी. ही तुमची कुलदेवी. पण गेलो ऑप्शन म्हणून एक दुसरी देवी मिळते. तुळजा भवानीच असते फक्त दागिने घातलेली असते. हा ती जर ठेवली तर घरामधली शांतता अजून वाढणार. लक्षात. इकडे स्वरूपाची देवी हे मूळ रूप आहे. त्याच्यामुळं तुमच्या घरातले जे पुरुष आहेत त्याची डोकी तापट राहणार. म्हणजे ते गरम राहणार थोडेसे. आलं का लक्षात. जर तुम्ही घरामध्ये शांतता वाढवायची असेल तुमच्या तर तुम्हाला दागिने घातलेली भवानी घरामध्ये ठेवायला लागेल. दागिने भवानीचा टाक मिळतो माहिती ना सर्वांना. बघितलं ना तुम्ही. जशी मूर्ती असते तसा तसा टाक मिळतो. तो ठेवला तर घरामध्ये शांतता अजून वाढणार. ते सांगतायत माहिती आमच्या कुलदैवतांची. सो ऐका तुम्ही पण. एखादा पुरुष एकटा राहत असेल घरामध्ये कोणताही नाही का त्याला जर राग आला जसा एखादा पुरुष त्याच्या पत्नीसोबत म्हणजे बायकोसोबत राहत असतो तर त्याच्यामुळं त्याला आलेला राग जो आहे तो कंट्रोल करायला त्याची मिसेस म्हणजे त्याची लक्षात. म्हणून भैरव बरोबर त्यांची पत्नी पण इथे मागे पाहिजे. भैरवाचं मूळ ठिकाण कुठलं माहिती नाही. भैरवाचं मूळ ठिकाण तसं भैरवाचं मूळ ठिकाण आहे सगळ्यात पहिलं ठिकाण काशी. काशी नंतर उज्जैन आहे. उज्जैन नंतर हे सोनारी धाराशिव मधली आणि सोनारी नंतर मसवड आहे आणि मसवड नंतर खरसुंडी आहे. अशी 5 ठिकाणं ही भैरवाची आहेत. आलं का लक्षात. मेन काशी. काशीचा काळ भैरव त्याला 7 बायका आहेत. सकाळी माळाई बाळाई जोगेश्वरी योगेश्वरी जनाई आणि गुप्ताई अशा 7 बायका आहेत भैरवांना. त्याचे तुम्ही एक पण ठेवली. आलं का लक्षात. तर त्याच्याबरोबर त्याची बायको इथे मागे पाहिजे. जसा खंडोबाचा टाक आहे सेम तसाच भैरवाचा टाक दिसला पाहिजे. फक्त खाली त्याचा पुत्र आहे आणि ह्याच्या खाली इथे नागोबा असतो. काय फरक असतो. सेम खंडोबाचा टाक येणार फक्त खाली नागोबा येणार. काय लक्षात. अशा 2 देवांमध्ये चेंज आहे तुमची. केला तर घरामध्ये तुमची शांतता अजून वाढेल. त्याच्यानंतर आहे आता असू द्या. नेक्स्ट टाइम यायच्या आधी मला फोन करा. आपण ते हे करू करू ते टाकतो. नंतर काढतो. तुमचं मुळगाव पोलिंग ओपन तिथे गावदेवी उभी का बसलेली बसलेली आहे ना. पुढच्या वेळेस येताना काय करा लक्षात घ्या. तुमच्या गावदेवीची माहिती काढून घ्या. ठीक आहे लक्षात.
गोल शिळा आहे का उभी आहे? गोल आहे ना? गोल असेल तर मग ही बसलेली गावदेवी बरोबर आहे, आणि उभी असेल तर उभी गावदेवी वेगळी आहे. आता इथं काल काय लिहिलंय, तर ही काल काही नाही. काल काही म्हणजे महाकाली येतं, आणि महाकाली म्हणजे दुर्गेचं रूप आहे. ती सिंहावर बसलेली असते, किंवा तिच्या हातामध्ये त्रिशूळ असतो आणि खाली दैत्य असतो, त्याच्यावर पाय दिलेला असतो, तिला म्हणतात महाकाली. त्रिशूळ आहे पण खाली दैत्य नाही. बरोबर आहे ना? काल काही नाही, तुमची गावदेवी. लक्षात घ्या, काल काय ठेवायचे असेल तर महाकालीचं रूप ठेवावं लागतं. ही काल काही नाही. ही आहे चतुर्भुज चौरंग लक्ष्मी, 4 हात वाली चतुर्भुज चौरंग लक्ष्मी आहे. आपण तुमची गावदेवी म्हणू शकतो. आलं लक्षात? ही 4 नंबरला असते. 1 नंबरला खंडोबा म्हाळसा, 2 नंबरला तुमचा भवानी, 3 नंबरला भैरवनाथ आणि जोगेश्वरी, 4 नंबरला गावदेवी. 4 नंबर बरोबर यायचा. 5 नंबरला येतात ते असतात देवालयामध्ये जे गावदेवी ठेवायची का कानकाई ठेवतो? आता गावदेवी महत्वाची आहे. कानकाई होती. कानकाई जर ठेवली, कानकाई जर ठेवली तर कानकाईचा विषय कसा असतो, तर कानकाई म्हणजे तुमच्या घरातली गेलेली स्त्री असते. कानकाई ही देवी नाही. कानकाई म्हणजे काय, तर कानकाई आणि कालकाई काही एका शब्दामध्ये फरक आहे फक्त. तर कानकाई म्हटलं तर तुमच्या घरातल्या ज्या स्त्रिया मयत झालेल्या आहेत, वारलेल्या आहेत, त्यांचा टाक असतो, त्याला म्हणतात कानकाई. आणि कालकाई म्हणजे महाकालीचं रूप, म्हणजे दुर्गा मातेचं. लक्षात, हा फरक आहे. त्याच्यानंतर हे आहेत तुमचे पुरुष पितर. काय आहेत? पुरुष पितर म्हणजेच बापदेव. आता काय म्हणायचं? बापदेव. बापदेव म्हणजे कोण? तुमच्या घरातले एक्सपायर झालेले पुरुष. बाप म्हणा, आजोबा म्हणा, पंजोबा म्हणा, कापड पंजोबा म्हणा, हे सगळे याच्यामध्ये येतात. तुमचं मत केंद्रामधले गुरुमावली सांगतात की लोक घरामध्ये पितराचा टाक ठेवत नाहीत. ज्यांना आपल्या वडिलांविषयी, तुमच्याविषयी, आजोबांविषयी प्रेम असेल, त्यांनी त्यांचे फोटो तुमच्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचे. लक्षात? आणि त्यांना आमोशाला नमस्कार करायचा. प्रत्येक आमोशाला पितर आपल्या धरणीवरती येत असतात आणि पितर पंधरवड्यामध्ये येतात. लक्षात? त्याच्यामुळे हा टाक घरामध्ये ठेवत नाही. पण तुम्हाला ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता. 125 वर्षानंतर आपण देव बदलून दिले, 125 वर्षानंतर. महत्वाचे 5 देव असतात: कुलदैवत, कुलदेवी, ग्रामदैवत, ग्रामदेवी आणि ढाल तलवारवाले रक्षक, असे 5 देव घरामध्ये लागतात. तुमच्या घरामध्ये रक्षक नाहीये. ढाल तलवारवाले जे रक्षक असतात त्यांना आपण वीर देव म्हणतो, ते घरामध्ये नाहीये. तुम्ही वीर देवाच्या ऐवजी तुम्ही बापदेव घरामध्ये ठेवलेले आहे. तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही बदला बदलू नका, पण ही माहिती लक्षात ठेवा. काय माहिती आहे? हे तुमचे पूर्वज आहे, आणि यांच्याऐवजी तुम्हाला दाल तलवारवाले लक्षात भविष्यामध्ये घरामध्ये घ्यायचे आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे 5 क्लिअर होतात. फक्त विषय लक्षात घ्या, बाकीचे देव आपण कुठलाही सोनारा बरोबर एक्सचेंज करू शकतो, फक्त यांना आपण एक्सचेंज करू शकत नाही. लक्षात, यांची किंमत होऊ शकत का नाही होऊ शकत, कारण ते आपले पूर्वज आहेत. आपण जे इथं बसलेलो आहोत ते यांच्या कृपेमुळे आहोत. आता आम्ही काय केलं, नवीन बनवून काय जुनं होतं नवीन बनवले आहे. तो विषय लक्षात घ्या. जुनं होते ना, ते पण आमचं जे होतं ते देव बनवून आम्ही काही चेंज नाही केले. हा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जे तुम्हाला तुमच्या आडनावानुसार पाहिजे ते देव मी तुम्हाला सांगेन. तुमच्या मूळ गावानुसार, तुमच्या आडनावानुसार, तुमच्या घरामध्ये कोणते देव पाहिजे, तर पहिले खंडोबा म्हाळसा, दुसरी तुळजा भवानी अलंकार,
शांत स्वरूपाची. भैरवनाथ जोगेश्वरी 3 नंबरला ग्रामदैवत आणि ग्रामदेवी जी म्हणजे मरी माता आहे, तर ती 4 नंबरला गावदेवी पाहिजे आणि 5 नंबरला रक्षक दात तलवारवाले. हे तुमचे 5 मूळ देव झाले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काय देव घरामध्ये ठेवणार आहात ते सर्व तुमचे इष्ट दैवत राहणार. इष्ट दैवत म्हणजे इच्छेने ठेवलेली देव. कळालं? ते तुमचे मूळ देव. त्याच्यामध्ये एक रक्षक पाहिजे आणि ते 2 देव बदलायला लागतील. तुमचा भावने अलंकारिक घ्यायची आणि भैरवनाथ जोगेश्वरी त्यांचे जोडीचे टाक घ्यायचं करा. आता सध्या तुमचं जे आहे तसं चालू ठेवा, काही अडचण नाहीये. आणि काय ना मला व्हॉट्सअपला फक्त हाय करा. ज्यांना देवाची माहिती पाहिजे त्यांनी गावाचं नाव आणि भोईरांचं मला पाठवा, मला हाय करा, त्यांना मी मेसेज करून देईन. माझा नंबर सोपा आहे 842 1717 707 842 1717 707 842 1717 707. नंबर. ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी हाय करा. अजिंक्य पुजारी 842 17 परत 17 707. मराठीमध्ये सांगितलं तर 842 71 71 असं अजिंक्य पुजारी. ग्रुपला टाकला. तर ही झाली तुमच्या देवांची माहिती. फक्त लक्षात घ्या, तुम्ही जे आता सासरे टाकाचं विसर्जन केलं का, तर लक्षात घ्या त्या टाकाचं विसर्जन हे आपल्याला डायरेक्ट नाही करता येत. कसं असतं की जे पूर्वज आहे त्यांची तुमच्याकडनं काही सेवा राहिली असेल तर तुम्हाला त्यांचं विसर्जन करण्यासाठी मिरंदरसिंगपूर हे टेंभुर्णी जवळ गाव आहे, सोलापूरच्या अलीकडे टेंभुर्णी गाव आहे, तिथून 10 किलोमीटर मिरंदरसिंगपूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जाऊन आपल्या घरातल्या त्या जोड्यांनी जायचंय. तिथे गेल्यानंतर त्रिपिंडी श्राद्ध नावाचा विधी असतो, तो विधी करायचा आहे. तो विधी करून त्या विधीमध्ये आपले पूर्वज बोलवले जातात, म्हणजे आपल्या 7 पिढ्यांची नावं तिथं घेतली जातात. आजपर्यंत तुमच्याकडनं इतरांचं काय राहिलं असेल तर ती भरपाई तिथे निघून जाते आणि तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून तिथे जाऊन पांढरे वस्त्र घालून तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करावं लागतं आणि तुमच्या पूर्वजांना बोलवून तो सर्व विधी झाल्यानंतर त्या टाकाचं विसर्जन तिथल्या नदीमध्ये करावं लागतं. तिथं विसर्जन केल्यानंतर अंगावरचे पांढरे कपडे तिथे सोडून द्यायचे, आंघोळ करायची आणि दुसरे कपडे घालून तिथे नृसिंह महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये नमस्कार करायचा आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळू द्या आणि देवा या भोईर परिवारावर अशीच आयुष्यभर अखंड कृपा राहू द्या असं म्हणून एक प्रदक्षिणा मारून घरी यायचे. आणि घरी आल्यानंतर 41 दिवस नॉनव्हेज पाळायचं आहे, लक्षात. पण ज्या जोड्या तिथं बसतील त्या जोड्यांना पूर्वजांचा म्हणजे पितरांचा आशीर्वाद मिळेल, एवढं नक्की. आलं लक्षात? आता तुमच्याकडनं जी चूक झालेली आहे त्याबद्दल तुम्ही देवाला क्षमा मागा आतमध्ये गेल्यानंतर. या टाकाचं डायरेक्ट विसर्जन करणं चुकीचं आहे. त्रिपिंडी श्राद्ध करणं म्हणजे आपल्या पूर्वजांचा सन्मान करणं. आलं लक्षात? त्या त्रिपिंडी श्राद्धामध्ये जे पूर्वज गेलेले असतात त्यांची जी पिंड असतात त्यांना एकत्रीकरण केलं जातं. आलं लक्षात? त्यामुळे ते श्राद्ध करावं लागतं. त्याचा फायदा तुमच्या मुलाबाळांना होतो, तुमच्या सुनांना होतो, तुमच्या वाडवडिलांना होतो. आलं लक्षात? कळालं सर्वांना? आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, भोईर परिवार माझा लाग नका येऊन देऊ, पण रविवार जे तुमच्या घरामध्ये शाकाहार भविष्यामध्ये पाळणार त्यांच्या मनातल्या एक एक इच्छा देव पूर्ण करून जाणार. आलं लक्षात? कारण रविवार हा 64 भैरवांचा प्लस 64 भैरवांच्या वरती अष्टभैरवांचं दल आहे, त्यांचा वार आहे, प्लस काळ भैरवाचा वार. असे टोटल 73 भैरव आणि मार्तंड भैरव अशा 74 भैरवांचा वार हा रविवार असतो. आणि आपलं जे देवाने रक्त तयार केलं तो देव म्हणजे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा. हातामध्ये भैरवाने
तलवार घेतली तिला आपण संस्कृतमध्ये खडक म्हणतो, म्हणून देवाचं नाव पडलं खंडोबा. आलं लक्षात? तर ज्या देवाने आपलं रक्त निर्माण केलं त्या देवाचा उपकार म्हणून आपण रविवार हा शाकाहार पाळावा. आलं लक्षात? लोकांना वाटतं रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, संडे इज अ हॉलिडे म्हणून दबाके खाव. तर तसं नसतंय. तर संडे इज अ हॉलिडेचा अर्थ वेगळा घ्या. संडे इज अ हॉलिडे. हॉली म्हणजे पवित्र. ख्रिश्चन धर्मामध्ये हॉलीचा अर्थ आहे पवित्र. आलं लक्षात? जर तुम्ही कधी शिर्डीला गेले तर तिथे मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं वेलकम टू द हॉली प्लेस ऑफ साईबाबा. म्हणजेच साईबाबांच्या या पवित्र धर्तीवरती तुमचं स्वागत आहे. आलं लक्षात? तर याप्रमाणे हॉलीचा अर्थ पवित्र असा घ्या. देवाने सांगितलंय की रविवारी शुद्ध आचरण ठेवावं. शुद्ध आचरण म्हणजे शाकाहार पाळावं. आलं लक्षात? जे पाळतील त्यांच्या इच्छा भविष्यामध्ये पूर्ण होतील. ओके, जय मल्हार. आता आमचे देवाला शाकाहारी बनवायचे तर ती विधी काय असं सांगा आम्हाला. आता शाकाहारी बनवण्यासाठी तुमच्या घरामध्ये मोठं पण आहे. सगळ्यात वाईट मोठं पण आहे तुम्ही. तर त्यांना त्याचे 5 जण वरती आणावे लागतील. लक्षात? किंवा तुमच्या घरातले जे चुलत्यांची मुलं आहेत नाही का, बाबा ह्या चुलत्याचा हा मुलगा, त्या चुलत्याचा त्या मुलगा, असे सगळ्या चुलत्यांची मुलं जे असतील वरती आणावं लागेल. त्यांच्या हाताने इथं संकल्प करावा लागेल. तो संकल्प करून देवाचे मंत्र घेऊन आपल्याला संकल्प सोडून इथे एक अभिषेक करावा लागेल. त्याच्यामध्ये आपण देवाला सांगा. पूर्वी शाकाहारी बनवले ते कसं पूर्वी शाकाहारी डायरेक्ट बनवले असतील पण संकल्प सोडून जर केले, संकल्प नाही बनवला, संकल्प जर सोडला तर त्याचं निराकरण देव करतो. मला काय लक्षात? आपलं देव चौक आहे, आपण खाणं नाही द्यायचं. आता करू शकतो. तुमचे पूर्वज अजून मोठे 2-3 जण नाही झाले. आपल्याला कोण लागलं? बसतील ना आता परत नाही येणार. लक्षात घ्या. आता काय करावं लागेल लक्षात घ्या. आपल्याला काय करावं लागेल? तुमचे जे देव आहेत देवांचं पहिलं क्लिअर करायला लागतं. आता जे तुम्ही देव केलेले आहेत तुम्हाला वर्षभर नाही का, वर्षभर तुम्ही ठेवणार किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमचे लोक येऊन पहिलं देव चेंज करून घ्यावे लागेल. देवांचा फॉल्ट पहिला क्लिअर करायचा. तो केल्यानंतर तो करतानाच प्राणप्रतिष्ठा करताना आपण देवाला त्याचं आपण इंटिमेशन देऊ आणि देवाच्या समोर आपण तो विधी करून घेऊ. आलं का लक्षात? आत्ता कसं आहे तसा अभिषेक आपण करून देतोय. आलं का लक्षात? पहिलं देवांपासून सुरुवात करायला लागेल. आम्ही ज्यांना विचारलं त्याने आम्हाला माहिती नाही पाहिजे, देव बदलायला पाहिजे. नवीन बनवलेलं. मी म्हणजे कसं आहे, मी गुगल आणि ज्यांचा पुजारी त्याच्यामुळे याचा मी स्टडी केलेला आहे. कोणते देव कोणाला पाहिजेत, आगरी परिवार, कोळी परिवार, गोळी परिवार, पाटील परिवार, सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आगरी सेना असल्यामुळं, आगरी सेनेतली लोक असल्यामुळं तुमचं गोत्र कोणत्या तुम्हाला माहिती का? जमदग्नी हे तुमचं गोत्र आहे. जमदग्नी परशुरामाचं तुमची उत्पत्ती जमदग्नी ऋषींपासून आहे. ते गोत्र काढण्यासाठी मला 3 दिवस लागले होते. 2100 रुपये घेतले मी गोत्र सांगायचे. तुम्हाला फ्री मध्ये सांगितलं. आगरीवरून. आगरी म्हणजे कोण आहे? आगरी लोकांचा अभ्यास केलेला आहे. आगरी जे होते नाही, बेटाचं नाही. लक्षात घ्या. आता आगरी जे नाव पडलं ते कशावरून पडलं? तर गोव्यापासून अलिबाग आणि अलिबाग पासून वसई एवढा जो पट्टा आहे या सर्व पट्ट्यावरती ब्रिटिश लोकांचं राज्य होतं पहिलं सुरुवातीला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काही तुमच्या परिवारातली लोक बोलवून त्यांना तलवारी दिल्या आणि तुमचं जे रक्त आहे ते क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणजे तुम्ही लढवाई आहे. जेवढी आरमार तुमच्याकडे दिली गोव्यापासून दिवारपर्यंत ही सगळी सांभाळायची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तुमच्याकडे दिली होती. त्याच्यामुळं आणि तुमची लोक जे आहेत ती मूळ म्हणजे तुळजाभवानी जे आहे
तिच्याकडून आशीर्वाद घेतलेली तुमची जी तलवार होती किंवा शिवाजी महाराजांनी दिलेला जो आशीर्वाद आहे त्यानुसार तुमची लोक लढवाई असल्यामुळं क्षत्रिय होती, त्याच्यामुळे तुमची लोक शत्रूशी लढताना कमी पडत नव्हती हे शिवाजी महाराजांना माहिती होतं, म्हणून सर्व बंधनं तुमच्याकडे दिली होती. आलं का लक्षात? त्याचं रक्षण तुमच्या लोकांनी केलं. एवढा विश्वास शिवाजी महाराजांना तुमच्या या आगरी परिवारावर होता. त्याच्यामुळे तुमची काही लोक अजूनही तलवारीचं पूजा इथे करायला आणतात. ज्या लोकांकडे जुन्या तलवारी आहेत ते आगरी परिवार अजूनही इथे तलवार पूजा करायला आणतात. तर तुम्ही लढवाई आहे, क्षत्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही भांडणाला पण कुणाला ऐकणार नाही. तर लक्षात घ्या. मी काय बोलतो, आता ते देव 2 चेंज करायचे आहे, 3 चेंज करायचे आहे. गेले घरी आणि तिथे चेंज करून गेले तर काय होईल? एक मिनिट जा. अरे पहिले देव कसं आहे की तुमची जी देव आहे तुम्ही नवीन अर्थच केले का? आजच आपल्याला एक प्राणप्रतिष्ठा विधी आपल्याला करता येईल. आलं का लक्षात? प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये आपण आपल्यातले 1, 2, 3 जेंट्स लागतील मला. मोठे कोण आहेत सगळे आता इथे? याच्यावर लहान कोण आहे? एक आहे. 2 नंबर तुम्ही, 3 नंबर आपल्याला 3 जणांना पुढे घ्यायला लागणार आहे आणि 2 लेडीज मोठ्या पाहिजे. वयाने मोठ्या कोणी नाही, सगळ्यात मोठे. वहिनी आली का? लागणार वयानुसार आपल्याला सगळं मोठे लहान मग लहान अशी ठीक आहे. आता काय करतोय आता आपल्याला आहे ना प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर आता मला खालून सांगितलेलं आहे की तुमचा फक्त अभिषेक करायचा आहे. आणि प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर त्याची दक्षिणा मला वेगळी द्यावी लागते. आता लोकांकडून आपण 2100 घेतो पण अभिषेकाची दक्षिणा मिळणार आहे त्याच्याकडून 1500 रुपये मला द्या. कोणतं